ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। तर या स्पर्धेची तयारी म्हणून आपण या स्पर्धेला मल्ल पाठवण्यापूर्वी आपल्याला जी जिल्हा स्तरावरली धाराशिव जिल्ह्यातील जे नामवंत पैलवान आहेत, जे पैलवान राज्यस्तरावर महाराष्ट्र केसरी मैदानी स्पर्धेसाठी वेगवेगळ्या वजन गटातून निवडले जाणार आहेत, तर त्यांची निवड चाचणी ही येणाऱ्या रविवारी म्हणजे 8 मार्च 2026 रोजी श्रीमंत कुस्ती आखाडा आरळी बुद्रुक या ठिकाणी नियोजित करण्यात आलेले आहे। निवड चाचणी आरळी येथे होते। तर या चाचणी स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्यातून अंदाजे किती पैलवान आपल्या इथे येतील? आता ही स्पर्धा सुरुवातीला आपलं पहिलेच वर्ष आहे, या स्पर्धेचंच पहिलं वर्ष आहे आणि लागलीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पण या स्पर्धा आहेत। त्याच्यामुळं निश्चित सांगता येत नाही, परंतु आपण ग्रामीण भागात असल्यामुळं जास्तीत जास्त पैलवान मातीतच खेळतात, त्यामुळं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असं वाटतं। जिल्ह्यात मॅच कुस्ती चालते का आपल्या? हो, जवळ आताच आपण आपल्या तालमीवरती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा घेतल्या, त्यामध्ये शालेय मुलांच्या एक दिवस कबड्डी स्पर्धा पण घेतल्या, मुलींच्या कबड्डी स्पर्धा घेतल्या आणि एक दिवस कुस्ती स्पर्धा मुलं आणि मुलींच्या मॅटवरील मुलींच्या आणि मुलांच्या कुस्ती स्पर्धा आपल्या श्रीमंत कुस्ती आखाडा आरळी बुद्रुक या ठिकाणी पूर्ण तुळजापूर तालुक्याच्या घेतल्या। आपण अतिशय उत्कृष्टरित्या तालुका क्रीडा अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या समक्ष त्या स्पर्धा पार पडल्या गेल्या। त्यामुळे ग्रामीण भागात पण मॅटवरील कुस्त्या ह्या होतातच। आता तर ते बऱ्यापैकी कंपल्शनच करण्यात आलं। आतापर्यंत कधीच मॅटवरील कुस्त्या तालुका स्तरावर नव्हत्या, परंतु हे पहिलेच वर्ष झाले की ह्या वर्षीपासून मॅटवरील कुस्त्या चालू झाल्या शालेय स्तरावर सुद्धा। पंच पण कोण असणार आहे विचारायला? पंच वगैरे पंच कोण असणार आहे? हे धाराशिव जिल्हा कुस्ती संघटनेच्या माध्यमातून जे NIS कोच असतात, जसे की आता आपल्या इथे यासमोर आहेत, आता NIS कोच हे पूर्ण झाले आहेत, गाडगे सर हे पण अधिकृत कोच आहेत, NIS कोच म्हणून आहेत। असेच आपल्या धाराशिव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे जे कोच आहेत ते NIS त्यांचे झाले पूर्ण, ते त्या ठिकाणी पंचाचं काम करतात। ही चाचणी प्रत्येक जिल्ह्यात होती का मग राज्यभर? हो हो, पूर्ण राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यातून होते आणि त्या वजन गटातले खेळाडू प्रत्येक जिल्ह्यातून येतात। आता आपल्यासोबत राष्ट्रीय पंच आहेत, त्यांनी पण ह्या स्पर्धेविषयी थोडंसं काय वाटतंय तुम्हाला की ग्रामीण भागातून हे आयोजन होते किंवा ग्रामीण भागात यजमानपद मिळाले, तर तुम्ही आजपर्यंत जे बघत आलाय स्पर्धा, त्याच्यातनं कसं हे पेललं जाईल का हे शिवधनुष्य? या शिवधनुष्य म्हणता येणार नाही, कारण ज्या पद्धतीनं श्रीमंत कुस्ती आखाडा ज्या उमेदीने उभा राहिला त्या पद्धतीनं खरोखरच पारेख साहेबांचं एक अनमोल असं सहकार्य कुस्ती क्षेत्राला लाभलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून यावर्षी भारतीय शैली कुस्ती महासंघ राज्याचे सचिव सन्माननीय मोहन नाना खोपडे यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा तालीम संघाला सूचित करण्यात आले की तुम्ही अशा स्पर्धा धाराशिव जिल्हा निवड चाचणी घ्या आणि निवड झालेल्या नामवंत आणि यशवंत मल्लांना सासवड मुक्कामी होणाऱ्या ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येक वजन गटामध्ये सुवर्ण पदकासह प्रथम येणाऱ्या पैलवानाला बुलेट असणार आहे, 2 नंबरसाठी स्प्लेंडर रौप्य पदकासह स्प्लेंडर गाडी असणार आहे आणि तर ते पदक विजेत्या पैलवानासाठी मानधन स्वरूपामध्ये बक्षीस असणार आहे। त्या बक्षिसाच्या अनुषंगानं आपण धाराशिव जिल्ह्याची निवड चाचणी या ठिकाणी आरळी येथील श्रीमंत कुस्ती आखाड्याच्या मैदानावर आपण संपन्न करणार आहोत। तो कालावधी असणार आपल्याला येता रविवार अर्थात 8 मार्च 2026 रोजी। मग त्या अनुषंगाने चाचणी घेत असताना धाराशिव जिल्ह्यातील तमाम वस्ताद पैलवान कुस्ती रसिक यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून या खऱ्या अर्थानं मल्लविद्याचा आनंद घ्यावा। हा आनंद घेत असताना आपल्या धाराशिव जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पदकासह एखादी सन्मानाची ट्रॉफी मिळावी याच्यासाठी आमची सर्व टीम, कुस्तीगीर परिषद असेल, कुस्तीगीर संघ असेल, या सर्वांच्या माध्यमातून हा शिवधनुष्य आणि सर्वांच्या रांगड्या खांद्यावरती पेलण्याचं काम आम्ही सर्व मंडळी करणार आहोत। याच्यामध्ये कुठलाही गट तट राजकारण हा काही नसणार आहे, कारण सध्या कुस्तीमध्ये खेळाचा राजकारणाचा खेळ झालाय, आपण पाहत आहोत। त्या पद्धतीने शरद पवार गट असतील किंवा मुरलीधर राणा गट असतील किंवा आणखी निघालेले जे काही संघटना असतील
त्या वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी होत आहेत, परंतु चंद्रहार पाटील यांचं एकच मत आहे की बाबा एकच महाराष्ट्र केसरी होऊ द्या आणि तेही महाराष्ट्र केसरी येणाऱ्या दिवाळीमध्येच होऊ द्या. कारण पैलवानाची सीझन असतात, कारण गरिबा घरची पोरं ही पैलवान घडतात. ज्या पद्धतीनं राजे शाहू महाराज म्हणतात की गरिबा घरी नांद ते मर्तन की, कारण ही गरिबा घरची लेकरं असतात. त्यांना यात्रे जत्रेच्या मैदानामध्ये मिळालेल्या मानधनावर ते आपलं गुजारण करत असतात. असं होऊ नये, त्याच्यामुळे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये स्पर्धा न होता प्रत्येक स्पर्धा ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये झाली पाहिजे. परंतु दुर्दैवानं काही तांत्रिक अडचणीमुळे आपण सामोरे जात आहोत. तरी पण धाराशिव जिल्ह्यातील सर्व 20 वर्षापुढील सर्व मल्लांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, जेणेकरून धाराशिव जिल्ह्याचं नाव अखंड महाराष्ट्रावर पोहोचावं आणि धाराशिव जिल्ह्याची माती किती दमदार आहे आणि पाणी किती कसदार आहे हे दाखवण्याचं सारथ्य सर्वांच्या समोर आलं पाहिजे. याच्यासाठी हा श्रीमंत कुस्ती आखाड्याचे असतील किंवा आमचे दयानंददादा असतील, पुळेकर गुरुजी असतील आणि ज्या व्यक्तिमत्वानं या तुळजापूर नगरीचं नाव दिले असे आमचे सन्माननीय आप्पा असतील, या सर्वांच्या माध्यमातून वामनदादा गाते, धनराज अण्णा भुजबळ, सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सामोरे जातो.